विदर्भातील कांदा उत्पादक शेतकरी कांद्याच्या कमी भावामुळे अडचणीत सापडला असून शेतकरी आपले पीक मोफत वाटून मेंढ्या बकऱ्यांना चारताना दिसत आहे। वाशिम जिल्ह्यातील वापटी कुपटी गावातील रितेश पाडर नावाच्या शेतकऱ्याने 1.5 एकर शेतात कांद्याचे पीक पेरले होते। ते पीक सुमारे 150 क्विंटल होते। शेतकऱ्याला पीक पाहून आनंद होत असतानाच अचानक कांद्याचे भाव जमिनीला चाटायला लागले। आज नाही तर उद्या भाव वाढतील या प्रतीक्षेत हतबल शेतकरी बसले होते। भाव वाढण्याची वाट पाहत शेतकऱ्यांच्या शेतात हजारो किलो कांदा सडू लागला। शेतकरी रितेशने आपले कांद्याचे पीक अनेकांना फुकट देण्याबाबत बोलताना सांगितले की त्याने बरेच कांदे जाळले आहेत, कारण लोक त्याच्या शेतात फुकट कांदा घेण्यासाठी येत नाही। शेतकरी रितेशने मेंढपाळाला त्यांच्या शेतात पडलेल्या कांदा शेळ्या मेंढ्यांना खायला सांगितला। शेळ्यांचा कळप शेतकऱ्याच्या शेतात शेतकऱ्याचे पीक खाताना व तुडवताना दिसला। ती स्थिती विदर्भातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांची आहे। व्यापारी 1 ते 3 रुपये प्रति किलो दराने कांद्याचे दर आकारत असल्याचे शेतकऱ्याने सांगितले। कांद्याला बाजारात नेण्यासाठी लागणारा खर्च ही भाव घसरल्याने वसूल होणार नाही, कारण पेट्रोल डिझेलचे दर वाढले आहेत। ते त्यांचे पीक बाजारातही पोहोचू शकत नाही। यावर्षी मी माझ्या 1.5 एकर शेतात कांद्याचं उत्पादन घेतलं आणि कांद्याचं उत्पादन घेत असताना मला भरपूर उत्पादन झालं। या 1.5 एकरामध्ये मला 150 क्विंटल कांदा पिकला, परंतु यावर्षी भरपूर उत्पादन झालं, परंतु भाव कुठल्याच प्रकारचा मिळाला नाही। 1 रुपया 2 रुपये किलो भाव व्यापारी मागत आहे। याचं कारण असं की केंद्र सरकारचे जे धोरण आहे, पेट्रोलचे भाव वाढले, जी निर्यात आहे ती निर्यात बंदी झालेली आहे। निर्यात बंदी झाल्यामुळे व्यापाऱ्यांना सुद्धा ते परवडत नाही आहे, आणि ते परवडलं नसल्यामुळे आणि कुठल्याच शेतकऱ्याकडून ते कांदा विकत घेत नाही आहे, आणि आम्हाला त्यामुळे जो आमचा बाजारात नेण्याचा खर्च आहे तो सुद्धा निघत नाही आहे। आणि त्यामुळे आम्ही कुठल्याही प्रकारची आता विक्री न करता हा कांदा जनावरांना चारण्याचा निश्चय घेतलेला आहे। यामध्ये आम्ही आता काल 2 दिवसापासून माझ्या शेतात बकऱ्या, मेंढरं, बैल, गाया अशा प्रत्येक प्रकारच्या जनावरांना माझ्या शेतातील कांदा मी चारण्यासाठी सोडलेला आहे। कारण की 3 रुपये किलो 2 रुपये किलो निघून माझा पूर्ण खर्चसुद्धा वसूल होत नाही। मग आता खर्च होत नाही, हा तर खर्च वाया गेलाच, परत आणखीन मार्केटला जाऊन जेवढे खर्च येतो नेण्याचा तेवढासुद्धा वसूल होत नाही। मग तर नेल्यापेक्षा ते न नेऊन हेच ढोरांना किंवा गावात सर्वांना फुकट वाटून देण्याचा मी आता निर्णय घेतलेला आहे। आणि यापुढे कांदा पेराचा पण नाही आणि विकायचा पण नाही, हे निश्चित केलेलं आहे। जर सरकारने यावर काही ॲक्शन घेतलं तर भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होईल, अन्यथा कोणीही अशा प्रकारचं भाजीपाला उत्पादन घेण्यास प्रवृत्त होणार नाही। राहुल गावंडे, विदर्भ न्यूज, कामरगाव।